तर हिवाळी अधिवेशनामध्ये खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता धुसर असल्याचं दिसतंय। मंत्र्यांनी शपथ घेऊन 4 दिवस उलटलेत, मात्र अजूनही खातेवाटप जाहीर नाही। नाराजी नाट्य टाळण्यासाठी खातेवाटपाला उशीर होतोय का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जातोय। दरम्यान शपथविधीनंतर मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये 2 दिवसात आम्ही खातेवाटप जाहीर करू असं सांगण्यात आलं होतं। मी काय म्हणलं, जनतेने एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला निवडून दिलं तरी जर ते जनतेचं समाधान करू शकत नसतील तर जनता विचार करेल ना त्याचा। बहुमत एखाद्या पक्षाला एवढं मिळतं की शेवटी तो पक्ष गांगरून गेल्यासारखं होतं, म्हणजे घरी इतकं वेळ लागण्याला काही कारण नाही। पण खातेवाटप का झाले नाही तर अंतर्गत कुठंतरी कलह असतील, त्याच्यामुळं खातेवाटप होत नाही। त्याचा जनतेच्या प्रश्नावर, म्हणजे जसं मी म्हणलं की आज शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, सोयाबीनचा भाव काय, सोयाबीनची खरेदी होत नाही, कापसाच्या भावावर सुद्धा प्रश्न आहे। त्या प्रश्नाकडे वेळच नाही ना। आता एकदा तुम्ही निवडून दिल्यावर 5 वर्ष जनता काय करणार? तर मला असं वाटतं की सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे।